भिवंडी तालुका जूनांदुर्खी गांव में श्रमिक मंडल भिवंडी द्वारा संचालित के.एन. टावरे विद्यालय के मुख्य अध्यापक श्री संजय मधुकर कारभारी के रिटायरमेंट के शुभ अवसर पर के.एन. टावरे विद्यालय के प्रांगण में सत्कार समारोह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्रमिक मंडल के अध्यक्ष मधुकर पाटिल, तानाजी पाटिल, हरिदास माने, विजय आंद्रेकर, रगन चिलवरवार, सागर टावरे, जूनांदुर्खी गांव के उद्योगपति नारायण जाधव, पत्रकार राजेंद्र पाटिल तथा के.एन. टावरे विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल चाविंद्रा के शिक्षक भारी संख्या में उपस्थित थे। सभी लोगों ने श्री संजय मधुकर कारभारी को पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। साधना करती तुझीच, साधना करती तुझीच, नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे। जगमग जगमग दिवे उजळती, प्रफुल्ल सारे झाले, प्रफुल्ल सारे झाले, तरी स्वागताला या होया होया। सम सम समके यशात चमके शाळा मनवर आमची, अहो शाळा मनवर आमची। इकडे बघा मॅडम, असं करू एक मिनिट समोर बघा, बघायचं सगळ्यांनी। एक मिनिट परत सगळ्यांनी समोर, एक मिनिट। आसमां में नजर आते हैं सितारे, यूं आसमां में नजर आते हैं सितारे, सुदामा के घर श्री कृष्ण पधारे। मॅडम इकडे बघा, समोर बघायचं सगळ्यांनी, इकडे इकडे समोर, इकडे बघा। हॅलो, नमस्कार। सरांचा आणि माझा जवळचा संबंध गेले 4 वर्षानंतर, 4 वर्षापूर्वी, कारण माझे मुलं या शाळेमध्ये शिकली, पण माझा प्रत्यक्ष हायस्कूलशी काही संबंध नव्हता। मी महानगरपालिकेत सेवेत होतो, मी माझ्या रुटीनप्रमाणे, सर त्यांच्या रुटीनप्रमाणे, म्हणजे गाठीभेटी व्हायच्या आणि विचारपूस व्हायची। परंतु मी 2011 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सरांनी बघितलं की आता जाधव गुरुजी सेवेतून निवृत्त झाले, ही व्यक्ती आपल्याला काहीतरी कामाला येईल, या हिशोबाने त्यांनी माझी या शालेय व्यवस्थापन समितीच्या पदावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि मला घरी एक नियुक्ती पत्र पाठवून दिलं। मला एक मोठा धक्का बसला, अरे बापरे, आपण कुठे काय, आणि एवढ्या मोठ्या हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावर आपल्या सरांनी जर नेमणूक केली, तर याचा अर्थ कुठेतरी आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये फार आदर आहे किंवा प्रेम आहे। असो, चांगली गोष्ट आहे। त्यानिमित्ताने 4 वर्षात आमचा प्रवास इतका सुरळीत झाला की दर वर्षाला आमच्या साधारणतः व्यवस्थापन समितीत 3 ते 4 सभा व्हायच्या आणि त्या खेळीमेळी वातावरणात चर्चा व्हायची। आम्ही एकामेकाला चांगले विचार सांगायचो, मी माझ्या इतर सदस्यांना सांगायचो
तुमच्याकडे काय योजना असतील तुम्ही मांडा, आम्ही काय तुम्ही आम्ही वेगळे नाही, आपण सर्व एक आहोत. ज्यावेळेला आपण सर्व बघा एक ही 5 बोट आहे, परंतु प्रत्येक बोट जर प्रत्येकाचं अस्तित्व सांगायला लागलं तर आपलं कोणतंही कार्य व्यवस्थित पार पाडू शकत नाही. पण जेव्हा ती 5 बोटं एकत्र येतात आणि मग मात्र आपण नको असणारे की न होणारे काम आपण सहजगत्याचं आपण पूर्ण करू शकतो, अशी एक उमेद सरांच्या मार्फत आम्ही निर्माण केली. आणि गेल्या 4 वर्षामध्ये या शाळेचा कायापालट आम्ही घडून आणला. एवढा आज तुम्हाला भव्य वास्तू दिसते हे सरांचे अथक प्रयत्न आणि आमच्या गावचे आमचे पुतणे उद्योगपती नारायण जाधव यांचे एक सदिच्छा भक्कम इच्छा घेऊन त्याने निर्माण केलं की मला माझ्या आईच्या स्मरणाचं काहीतरी करायचं आहे. आणि हे भव्य वास्तू त्यांनी या ठिकाणी निर्माण केली आहे. श्रमिक मंडळ आम्ही त्यांच्या वतीने त्यांचा आभार धन्यवाद आहोत. सरांनी जेव्हा मला कार्ड दिला तेव्हा थोडंसं मला एक मनामध्ये हे वाटलं की अविरतपणे सेवा दिल्यानंतर हजारो युवकांना घडवण्याचं काम त्यांनी या शाळेच्या मार्फत केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ते आज सेवानिवृत्त न होता ते अजून एक जबाबदारीचे पाऊल जे आहे ते त्यांचं पुढं पडतोय, ते म्हणजे एक कुटुंबाची जबाबदारी म्हणून ते आता कुटुंबाला त्यांची सेवा देणार आहे. उरलेल्या आयुष्यामध्ये ते त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर कसं होईल याचा त्यांनी प्रयत्न करावा. त्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगलं आणि निरोगी आरोग्य लाभो हीच कडून आमच्या विद्यार्थ्यांकडून किंवा आमचा जो ग्रुप आहे SSC ग्रुप जो आहे तो जवळजवळ 25 वर्ष आम्ही एकत्र आहोत. तर सर हे केवळ तुमच्यामुळे आणि तुमच्या भरपूर अशा गोष्टी आहेत की आज आम्ही जे आकडेमोड करतो ना सर ही केवळ तुमच्यामुळे. आज जर तुम्ही नसते तर कदाचित आम्हाला ती गणिताची आकडेमोड आली नसती. तर भरपूर आहे बोलण्यासारखं, वेळेचंही भान आहे. त्याच्यामुळं आज आम्ही जे काय आहोत ते सर तुमच्यामुळं आहेत. यांची सेवानिवृत्ती आहे. राकेशने आता सांगितले जी आकडेवारी आहे ती खरा सरांनी सुंदररित्या आम्हाला शिकवलेली आहे. प्रत्येकाला याचा अनुभव आहे. आमचा पूर्ण बॅच इथे उपस्थित आहे. काही 1-2 नाही, काही कारणास्तव येऊ शकले नाही, तेही सरांमुळे. सरांनी सांगितले 2 दिवसापूर्वी तर आपल्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, आम्ही सर्व उपस्थित आहोत इथे. सर्वांना सांगायसारखं एकच आहे, सर नेहमी शिकवायचे, गणिताचा वेळ असला शिकवायचे. खरोखर मुलं जर कंटाळलेले असले तर बिरबल नावाची जी गोष्ट सांगितली असेल त्या गोष्टीमधून प्रत्येक वेगळा बोध मिळायचा आम्हाला सर्वांना. याचा अनुभव प्रत्येकाला आहे. खूप सुंदर गोष्ट सांगायचे. का तर कधी कधी मुलं कंटाळलेले असायचे. जास्त वेळ घेणार नाही, मी थोडंच बोलणार आहे. पण शिकवण्याची जी पद्धत आहे सरांची खूप सुंदर. तुम्ही अनुभवलं असेल, मी अनुभवलेलं आहे. सरांना पुढचे आयुष्य निरोगी जावे एवढेच मी बोलून माझे भाषण संपवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे ॲक्च्युली आवडते शिक्षक तुम्ही आजचा. तुम्हाला कितीतरी वेळा मी बोललो आहे की मला जर गणिताची आवड निर्माण झाली तर 2 माणसांमुळे, एक आरबी पाटील सर आणि एक तुम्ही. त्यात तुमची शिकवायची पद्धत अशी म्हणजे मुलगा कधी विसरलाच नाही पाहिजे. तर शिकवता त्या गणिताचा कंटाळा आला तर जसं प्रेमात म्हटला की काहीतरी कोडी सांगायची, काहीतरी कोडी काही कोडी मला अजूनही लक्षात आहे आणि काही कोडी तर अजून पण नाही त्याचं उत्तर नाही मिळालं. आपल्या गावाचं ॲक्च्युली जुनांदुर्की गावाची ओळख पंचक्रोशीमध्ये म्हणा किंवा तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा एक सुशिक्षित तरुणांचं गाव अशी गणली जाते. त्यात सिंहाचं वाटा जर म्हटला तर काही मोजक्या लोकांकडे जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक आहात सर. धन्यवाद. पूर्ण गावातर्फे धन्यवाद. आज मॅडम सुद्धा आहेत. ॲक्च्युली दोघेही माझे पेशंट आहेत, रेग्युलरली माझ्याकडे येत राहतात. एक मनमिळावू व्यक्तिमत्व असं म्हणावं. सरांशी तर लहानपणापासूनच ओळख आहे, पण मॅडमची ओळख तर आता एक पेशंटच्या नात्याने पहिल्यांदा झाली. पण खूप एक दोघेही उभे जे आहेत ते खूपही चांगल्या स्वभावाचे आहेत. तर तुमचे उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि निरोगी जावं हीच मनापासून इच्छा. धन्यवाद. ज्या वेळेला या शाळेमध्ये आम्ही रुजू झालो त्यावेळेला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला फार सांभाळून घेतलं.
त्यांच्या अनुभवातून आम्ही शिकत गेलो आणि आजपर्यंत या शाळेमध्ये जवळजवळ 30 वर्ष सेवा करण्याची मला संधी मिळाली। या निमित्ताने कारभारी सरांचा जो सहवास मिळाला तो एखाद्या वडिलांप्रमाणे किंवा भावाप्रमाणे एखादी चूक जरी झाली तर ती चूक झाली म्हणून न सांगता सहजगत्या ते आम्हाला प्रेमाने समजावत असत, किंबहुना ती चूक झालीच नाही अशा पद्धतीने ते आम्हाला समजावून सांगत होते आणि त्याचाच अनुभव आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे। या कार्यक्रमानिमित्ताने मी त्यांच्यासमोर आज सेवानिवृत्ती कार्यक्रमाची छोटीशी कविता आपल्यापुढे सादर करत आहे। वाटा वेगळ्या नाही होत आहेत या, वाटा वेगळ्या होत नाही आहेत या, बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे। निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुली, निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतो मुली। आपल्यासोबत बऱ्याच अनुभवाची गाठ आहे, आपल्यासोबत बऱ्याच अनुभवाची गाठ आहे। निवृत्ती म्हणजे पोचपावती, निवृत्ती म्हणजे पोचपावती आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची। निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड, निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड खून आपण अमुक जागी पोचल्याची। निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा। निवृत्ती म्हणजे मौका, निवृत्ती म्हणजे मौका शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा। थोडस कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे। तर आज सरांनी आपला 33 वर्ष अखंड एका मोजक्या आणि मापामध्ये या अशा 4 भिंतींच्या मापामध्ये अनेक विद्यार्थी घडवले। त्यापैकी आज मला एक आनंद ह्या गोष्टीचा आहे का भारताच्या सीमेरेषेवरती पर्यंत तर आज आमच्या मंडळापर्यंत विद्यार्थी घडलेले आहेत। कारण त्यांचे प्रत्येक शब्द, कारण ते जेव्हा पण गणिताचा विषयाला मुलांचा हावभाव पाहून जर त्यांना कंटाळा आला तर ते असे बोध द्यायचे ना की ते बोध ऐकायला खूप मजा वाटायची आणि त्यातले बरेचसे बोध हे आमच्या मनावरती आज परिणाम करून गेले आणि त्याचा परिणाम आज पण आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा आमचा योग आहे। सर अतिशय सुंदर असं तुम्ही केलेलं आहे। बघा शिक्षक हा जर पाहिला संस्कार हे आई वडिलांकडून मिळतात, पण समाजाचा आधारस्तंभ असेल, समाजाला वावरायचं असेल तर आपला सर्वसामान्य आणि महान असा गुरु असतो तो आपला शिक्षक। आणि शिक्षकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सरांचं एक फेमस विषय म्हणजे गणित, हे सगळ्यांना माहित आहे। त्याने अनेक गणितं सोडवली, अनेक समीकरणं सोडवली आणि या समीकरणातून आपण सुद्धा मुक्त झालो आणि आपल्याला सुद्धा वेगवेगळे गुणिले असेल, भागिले असेल, प्रत्येकाचा मार्ग नसावी असेल, मसावी असेल, अशा प्रत्येकाच्या जीवनात मग कोण डॉक्टर झाला असेल, कोण वकील झाला असेल, कोण म्हणजे जे पण झाले त्यामध्ये मी सरांचा खारीचा वाटा समजतो आणि मी माझे परम भाग्य समजतो का आज मला इथं या क्षणाला बोलायची संधी दिली। असे मी कारभारी सरांचे सुद्धा खूप आभारी आहे। तसेच या आमच्या बॅच पासून अगदी माने सरांपासून तर जेवढे शिक्षक इथे आपली सेवा दिली त्यांना सुद्धा मी वंदन करतो। कारण एकट्या कारभारी सर या शाळेचे प्रमुख नसून तर या घरट्याला एक काळी जमा करून हा संपूर्ण ही शाळेची जबाबदारी आणि शाळेचे शिक्षण टिकून ठेवले। तसेच मी आता एक मुद्द्याचा विषय बोलतोय का या गावाबद्दल मला खूप आनंद आहे का बघा प्रत्येक गावामध्ये एक ना एक अशी व्यक्ती असे महान रत्न जन्माला येतात आणि ते रत्न कुठेतरी गावाची कायापालट करतात। असे सन्मानाने व्यासपीठावरती नारायण जाधव तुम्हाला पाहिल्यानंतर हा कॉलेज नक्कीच भरला याची अपेक्षा करतो। गोरबाई गरिबांचा महाविद्यालयाचा कैवारी मी असे त्यांना संबोधतो आणि त्यांचे प्रेम माझ्या हृदय अंतकरणापर्यंत इतका साठवून ठेवतो का तो त्यांचा प्रेम कधी कामा येणार, कधीच शिल्लक राहणार नाही तर तो जपून ठेवेन। कारण अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य या शाळेमध्ये घडणार आहे। अतिशय महत्वाची कामगिरी केली। याच मी आता या जुनांदुर्कीला असा रत्न पुत्र दिला त्या आई वडिलांचे सुद्धा आम्ही खूप आभारी आहोत आणि अशाच या जुनांदुर्कीमध्ये अनेक रत्न हो आणि या पंचकृषीचं नाव मोठं हो। तसेच कारभारी सर पुढील आयुष्यासाठी तुम्हाला दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो। 1997 पासून कारभारी सर आणि मी एकत्र सेवा केलेली आहे। जेव्हा केव्हा आमच्या बदल्या झाल्या तेव्हा आम्ही दोघं सारखेच असायचो। गेल्या 3 वर्षांपूर्वी मुख्याध्यापक पदासाठी ते इकडे आले
केंटावरेला आले, पण ते आल्यानंतर मला त्यांची जाणीव जी आहे, उणीव जी आहे वारंवार भासत होती. त्याचं कारण एकच आहे, मधली सुट्टी जी असायची त्या मधली सुट्टीमध्ये जी चर्चा असायची, कारभारी सर आणि सांबरे सर या दोघांची चर्चा असायची. मग ते भारतीय इतिहास असेल, भारतीय भूगोल असेल, भारतीय राजकारण असेल किंवा जागतिक राजकारण असेल, या गोष्टींची चर्चा ते दोघं सुट्टीमध्ये करायचे. आणि नकळत मला एक वेगळा खाऊ, वैचारिक खाऊ त्यांच्याकडून प्राप्त व्हायचा. आणि ते इकडे आल्यानंतर ती सुट्टी मला अक्षरशः म्हणजे कुठेतरी मला ती बेचैन करून जायची. अरे हे लोक होते तर मला बरंच काही मिळायचं. कारभारी सरांचं सहकार्य मला नेहमीच माझ्या आयुष्यामध्ये सापडलेलं आहे. जेव्हा केव्हा अडीअडचणीमध्ये मी त्यांचा सल्ला घ्यायचीच, परंतु जेव्हा मला एखादी शैक्षणिक अडचण निर्माण व्हायची तेव्हा मी त्यांना फोन करून, घरी सुद्धा फोन करायचे, ते तिथे असले तरी पण, सर याचं उत्तर काय आहे, मला हे शिकवायचं होतं, आज मला हे सापडत नाही, काय बरं. आणि त्वरित मग तो ऐतिहासिक प्रश्न असू दे किंवा भौगोलिक असू दे, जागतिक असू दे किंवा भारतीय असू दे, लगेच त्यांचं त्या प्रश्नाचं उत्तर लगेच त्वरित मला तरी मिळायचं. अशा या कारभारी सरांची उणीव मला भासणार आहेच. पण सर मी तुम्हाला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते की मी तुम्हाला चेन फोडून देणार नाही. जेव्हा केव्हा मला अडचण निर्माण होईल तेव्हा मी तुम्हाला फोन करतच राहील. अशा प्रकारे कारभारी सरांचं पुढचं आयुष्य हे दीर्घ आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं अशी सदिच्छा ईश्वरचरणी करून मी माझं 2 शब्द. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. अशा या सत्कार मूर्तींबद्दल थोडीशी वैयक्तिक माहिती मी या ठिकाणी सादर करते. त्यांचं संपूर्ण नाव श्री संजय मधुकर कारभारी. त्यांचं जन्मगाव हे खारबाव आहे. वडील श्री मधुकर कारभारी सेवानिवृत्त पशुधन विभाग अधिकारी होते. आई सौ सुभद्रा कारभारी गृहिणी. शिक्षण त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कासा केंद्र डहाणू येथे, तसंच माध्यमिक शिक्षण पूज्य आचार्य भिसे माध्यमिक विद्यालय कासा केंद्र या ठिकाणी झालं. उच्च माध्यमिक शिक्षण गोदरेज टेक्निकल इन्स्टिट्यूट बोर्डी या ठिकाणी आणि माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण सोनीपंत दांडेकर विद्यालय पालघर या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनी MSc B.Ed ही डिग्री प्राप्त केलेली आहे. तसंच DSM या पदव्या त्यांना यशवंतराव चव्हाण विद्यापीठातर्फे मिळालेल्या आहेत. त्यांची संपूर्ण सर्व्हिस जी आहे ती 33 वर्ष झालेली आहे. त्यातली कर्मभूमी 22 वर्ष केएन विद्यालय जुनांदुर्की आणि 11 वर्ष ते न्यू इंग्लिश साविंद्रा या ठिकाणी त्यांची सर्व्हिस झालेली आहे. त्या सेवेमध्ये 33 वर्षाच्या सेवेमध्ये 29 वर्ष त्यांनी सहशिक्षक म्हणून कार्यरत राहिले, तर 4 वर्ष मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांची 2 मुलं आहेत. मोठा मुलगा गोखले एज्युकेशन सोसायटी मेहता कॉलेज बोर्डी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, तर लहान मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. पुणे येथे सध्या तो कार्यरत आहे. त्यांच्या अर्धांगिनी सौ रेखा संजय कारभारी या BA इकॉनॉमिक्स आहेत आणि सध्या त्या अंगणवाडी या ठिकाणी सेवेत आहेत. असे हे आमचे कारभारी सर. अगोदर सुरुवातीला या ठिकाणी मी जेव्हा लागली तेव्हा इथे सहशिक्षक म्हणून ते होते. नंतर त्यांचं चाविंद्र या ठिकाणी बदली झाली. पुन्हा आम्हाला ते मुख्याध्यापक म्हणून लाभले आणि या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं कार्य जे आहे ते आपण सर्वच पाहतोय आणि खूप व्यवस्थितपणे जो आहे तो त्यांच्या कामामध्ये आम्हाला सगळ्यांनाच दिसून आला. त्यांच्यासाठी थोडेसे शब्द. निवृत्ती म्हणजे ही तर पुन्हा एकदा नव्याने जगण्याची आकृती, नव्याने जगण्याची ही एक आवृत्ती. तेच आयुष्य पुन्हा नव्याने नव्या पद्धतीने जगण्याची ही एक सुवर्ण संधी. आपल्या लोकांसोबत, कुटुंबियांसोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची, कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची, नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्यांची, पुढील आयुष्य फक्त आपल्यासाठी व्यतीत करण्याची, अपूर्ण राहिलेले छंद जोपासण्याचे आणि नवीन छंद जोडण्याची. निवृत्ती म्हणजे ही तर पुन्हा जगण्याची एक नवी आवृत्ती, एक नवी आकृती. धन्यवाद सर. आणि त्यांना
पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभो, आरोग्य दोघांनाही सर आणि मॅडमला आरोग्यदायी जीवन लाभो हीच सदिच्छा आपल्या सर्वांतर्फे करते आणि मी माझा शब्द थांबवते. सर आणि माझी भेट 1993 मध्ये झाली. मी त्यावेळेला इंग्लिश स्कूल चाविंद्रामध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत होतो आणि ते इकडे सहशिक्षक म्हणून होते. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आमची चांगल्या प्रकारची मैत्री आहे. विनावर्धनावर काम करताना जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये नैराश्य यायचे त्यावेळेला ते मला माझी बॅटरी चार्ज करायचे. ते काही सर पुढे होईल, एकदा विनावर्धनावर काम केल्यानंतर पुढे तुम्हाला चांगले दिवस येतील, हे चार्ज करण्याचं काम सरांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मी आज या इंग्लिश स्कूल चाविंद्र शाळेच्या मुख्याध्यापक पदावर पोहोचलेलो आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर सरांचं कारकीर्द इथल्या कामाचा जर विचार केला, सरांनी इथलं स्नेहसंमेलन असेल, गॅदरिंग असेल, त्यावेळेला मुलांसाठी जो त्याग केलेला आहे किंवा जो वेळ दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. की त्यांनी त्यांच्यासाठी जे ड्रेस असतील ठाण्यावरून आणण्याचे ते आणायचे पण, आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोहोचवण्याचे काम देखील हे सर करायचे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास, त्यांच्यामध्ये अष्टपैलू गुण कसे येतील याच्यासाठी केवळ त्यांनी गणित शिकवलं नाहीये, तर त्यांच्या ज्या अदर ऍक्टिव्हिटीज आहेत, सशालेय पूरक कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमासाठी देखील त्यांनी योगदान दिलेलं आहे. सरांचं जर प्रशासकीय काम पाहिलं आपण तर त्यांना जे SSC बोर्डाचं कस्टोडियनचं काम त्याने बरेच वर्ष केलेलं आहे. आयुष्य लाभो, निरामय निरोगी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. कारभारी सरांनी जे काय शिकवलेलं आहे ते शिकवणंच खरं म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं असायचं, जसं या ठिकाणी जून आंदोलकीचे माजी विद्यार्थी त्यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करत होते, त्या पद्धतीने चाविंद्रा हायस्कूल या ठिकाणी सुद्धा असणारे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सुद्धा कधी कधी असे जमल्यानंतर सहज जर असा विषय निघाला की कोण कोणता विषय कसा शिकवतो तर त्यामध्ये कारभारी सरांचं जे नाव आहे ते अग्रगण्य असते. ज्या वेळेला खरं म्हणजे 2012 या ठिकाणी चाविंद्रा या ठिकाणी सरांची बदली झाल्यानंतर 2020 पर्यंत होते, म्हणजे त्यांच्याशी माझा जो सहवास आहे सहकारी नात्याने 8 वर्ष सहकारी नात्याने त्यांच्याशी सहवास आलेला आहे. आणि या 8 वर्षाच्या पिरियडमध्ये जसं माझी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालं होतं त्या पद्धतीने मला सुद्धा बऱ्याचशा अशा चांगल्या गोष्टी कारभारी सरांकडून शिकायला मिळाल्या. त्यांचे अनेक गुण या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. पहिलं म्हणजे वेळेचं भान. शाळेत येत असताना 11चं टायमिंग असायचं. मला नाही वाटत कारभारी सर कधी 11च्या नंतर शाळेमध्ये उशीर आलेले आहेत. चुकून एखादा दिवस एवढ्या वर्षांमध्ये गाडी पंक्चर होणं काय असेल तो प्रकार जर सोडला आपण तर कधी उशिरा येणं हा प्रकार त्यांच्यामध्ये नव्हता. दुसरी गोष्ट आता देवळीकर सरांनी सांगितलं की कस्टडियनचं जे काम आहे SSC बोर्डाचं सेंटरचं काम, त्या ठिकाणी काम करायला बरीच जण काही शिक्षक असे नाक पुरवतात, म्हणजे त्यांना बरं वाटत नाही तिथं काम करायला. पण त्या ठिकाणी मात्र कारभारी सर मला वाटतं या दोन्ही शाळांमधून जर कस्टडियन मध्ये काम करणारे जर शिक्षक जर असतील तर ते म्हणजे कारभारी सर. कारण कोणतंही जे काम आहे ते कोणतंही काम जेव्हा ते करायला घेत असत तेव्हा ते अर्धवट सोडत नसत. कारण त्यांची कामावरची जी काही निष्ठा आहे ती निष्ठा प्रत्येक कामामधून प्रत्येकाला जाणवायची. कुठलंही हाती घेतलेलं काम त्याने अर्धवट सोडलेलं मला तरी 8 वर्षाच्या पिरियडमध्ये तरी जाणवलं नाही. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक म्हणून चाविंद्र शाळेमध्ये आम्ही एकत्र असताना जेव्हा जेव्हा एखादी समस्या वगैरे भेडसावायची, एखादा प्रश्न समजा निर्माण व्हायचा, त्यावेळेला मी कारभारी सरांना सहजपणे मी विचारायचो. ते नाही म्हणून कधी म्हणत नसत, कारण त्यांचा स्वभाव तसा होता. समजा मी प्रश्न विचारत असताना अचानकपणे तासावर जाण्याची वेळ जर झाली तर ते सांगायचे थांबा मी तासावर येतो. पण तासावरून परत आल्यानंतर नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर ते आम्हाला द्यायचे. शाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय मुख्याध्यापक श्रीयुत संजय कारभारी सर यांचा आज सेवानिवृत्ती समारंभात मला शुभेच्छा देताना काही शब्द आठवतात. माजी विद्यार्थी बरेच काही बोलले, त्याच्यावरून असं वाटतं की सर सहिष्णुता,
संवेदनशीलता या सर्व शब्दांचा जर एकत्रित विचार केला तर मी एका शब्दातच फक्त सर की ज्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असे आजचे सेवानिवृत्ती होणारे सर म्हणजे कारभारी सर। साथी हमारे चले गए हम भी तारनहार, जीवन में जो बाकी रहे भोगत रहे बारंबार, भोगत रहे बारंबार। आतापर्यंत बरेच आरबी पाटील सर म्हणा, पाटील सर म्हणा, कसोटे मॅडम म्हणा, ह्या आपले कर्तव्य निभावून गेले, परंतु जाता जाता त्यांनी मात्र आम्हा माझी विद्यार्थ्यांना आम्हा शिक्षकांना एक धडा देऊन गेले की तुम्हाला तुमचं कर्तव्य करायचं आहे आणि ते कर्तव्य करत असताना त्याने 2 ओळी सांगितल्या, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी बेटा वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच तीच वाट नवीन दिशा दाखवते, नवीन दिशा दाखवते। जेव्हा ही शाळा बनवायची होती तर मी माझ्या कामामध्ये व्यस्त असायचो, पण जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा सर एकदम बऱ्याच वेळा माझ्याकडे आले की बाबा काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे। तर आमचे बरेचसे विद्यार्थी त्याबद्दल बोलायचे, आपण काहीतरी करू, काहीतरी करू। तर कसं असतं, जोपर्यंत आपण कोणत्या गोष्टी करता सक्षम होत नाही तोपर्यंत काही बोलण्यात अर्थ नाही हे सरांनी शिकवलेलं होतं। तर त्या दिवशी मी त्याच्याकरता सक्षम झालो आणि मी बरीचशी आता तो तुमचा मोठेपणा आहे की बोलतो, पण मी याला माझं निमित्त मानतो की ही जी वास्तू उभी राहते याला मी एक निमित्त आहे। त्याच्याकरता सर तुमचं मार्गदर्शन, तुमच्या सगळ्यांचं लोकांचं प्रेम आणि वरिष्ठ माणसांचा आशीर्वाद आहे ज्याच्यामुळे हे सगळं शक्य होत आहे। सर मी तुम्हाला एकच सांगेन की आणि तुम्हाला पण सांगतो की शिक्षक हा समाजातील असा घटक आहे की ज्याचं खूप महत्त्व आपल्या समाजामध्ये आहे की आता तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, आपण किती जरी ठरवलं तरी आपली मुलं एका मर्यादेपर्यंत आपल्या गोष्टी ऐकतात, परंतु जर ते त्यांना योग्य जे वळण आहे, योग्य मार्गदर्शन आहे ते एक चांगला शिक्षकच देऊ शकतो। जसं मी तुम्हाला उदाहरण सांगेन की किती चांगला पैलवान असला आणि त्याला जर योग्य मार्गदर्शन नसेल तर तो समाजासाठी घातक असू शकतो। मग तो पैलवान पैशाचा असो, शिक्षणाचा असो, म्हणजे सांगायचं का ओसामा बिन लादेन हा जगातील खूप श्रीमंत व्यक्ती होता, पण त्याला योग्य गुरु नव्हता म्हणून तो समाजासाठी घातक ठरला। दाऊद हा पैशाने खूप ताकदीने खूप मोठा होता, पण त्याला योग्य गुरु नव्हता म्हणून तो समाजासाठी घातक ठरला। तर समाजामध्ये योग्य व्यक्तिमत्व देणं हे काम जे आहे ते गुरु करतो। आणि सर तुमच्यामुळं मी सांगतो या KN टावरे मधनं निघालेले शेकडो विद्यार्थी आहे की हे तुमचं मार्गदर्शन आहे की या समाजामध्ये तुम्ही अशी चांगली व्यक्तिमत्व घडवली की आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत। सर मी तुम्हाला याच्यातनं एक विनंती करेन आणि कदाचित ती आमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट मी बोलतो की तुम्ही सेवानिवृत्त जरी होत असले इथं तरी आम्हाला जसं तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी भेटलं तर आता तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबाला, तुमच्या नातेवाईकांना वेळ द्यालच, पण तुमचे हे जे विचार आहेत जे आम्हाला समजतो, आम्ही भाग्यवंत होतो की आम्हाला त्याचं प्रत्यक्ष तुमच्या तोडून ते आम्हाला श्रवण करायला भेटले, आम्ही ते आमच्या जीवनामध्ये त्याचा अवलंब पण केला। पण तुमचे जे हे चांगले विचार आहेत सर तुम्ही एका पुस्तकामध्ये त्याला पुस्तकरूपी त्याला हे द्यावं आणि एक पुस्तक तुम्ही तुमच्या विचारांचं लिहावं, कारण जेणेकरून या भावी आयुष्यामध्ये या शाळेमध्ये किंवा समाजामध्ये येणारी जी नवीन पिढी आहे यांना तुमचे विचार ऐकून मी सांगतो शेकडो नाही लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्याचा बदल व्हावा, त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी करता यावं याकरता तुम्ही माझी तरी आणि या सगळ्यांकडनं मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचे विचार एका पुस्तकारूपी त्याला रूप देऊन या सगळ्यांकरता हे द्यावं। पूर्णपणे समाजाचे आणि सर्व बंधू भगिनींचे त्यांना सहकार्य मिळव, तसेच त्यांनी समाज कार्यामध्ये सुद्धा आता यापुढे कार्य करावे आणि जास्तीत जास्त शैक्षणिक क्षेत्रातला काही थोडाफार कारोबार राहिलेला असेल तरी यापुढे ज्येष्ठ नागरिक जे असतील त्यांच्यात सहभागी होऊन हे सुद्धा आता ज्येष्ठ नागरिकच होणार आहेत
आणि आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करावं हीच आमची सदिच्छा आहे. जय हिंद. खरं तर या संस्थेची स्थापना 1979 मध्ये केली. सर आमच्या या उपक्रमामध्ये 1981 मध्ये सामील झाले. त्यावेळची खरी तर परिस्थिती अशी होती, आम्हाला शासनाकडनं मान्यता नव्हती, शिक्षकांना पगार देता येत नव्हता आणि शासनाचं धोरण त्यावेळी असं होतं की विनाअनुदानित तत्वावरती आम्ही मान्यता देतो. बघा, ज्यावेळी एक मुलगा घरातून शिकतो, ग्रॅज्युएट होतो, डबल ग्रॅज्युएट होतो, असा मुलगा ज्यावेळी कामधंद्याला लागतो त्यावेळी आई वडिलांची आणि कुटुंबाची अपेक्षा असते की त्या आमच्या मुलांनी 2 पैसे आम्हाला घरात आणावे. पण शासनाची पॉलिसी, आमच्या अडचणी आणि त्यावेळी आलेली यात मुलांचं नशीब आमच्यामध्ये समावेश झाले. त्यावेळी विनाअनुदान तत्वावरती शाळेवरती आम्ही त्यांना नेमल्यानंतर काम करावं लागलं. 5-5, 6-6 वर्ष त्यांचे विनाअनुदानित केले. नंतर 25%, 50%, मग 100%. सुरुवातीचा त्यांचा उमेदीचा पिरियड बहुतांश शिक्षकांचा अशा प्रकारे गेलेला आहे. जे आमच्या या कार्यक्रमामध्ये सामील झाले त्याच्यापैकी आतापर्यंत 8 ते 10 लोक निवृत्त होऊन गेलेले आहेत, काय आज या विश्वात नाही आहेत. त्या सर्वांना स्मरून मी त्यांना शुभेच्छा यासाठी देतो की ते आमच्या विचारांच्या याच्यामध्ये आले, आमच्याबरोबर काम केलं. काम करत असताना त्यांचा आमच्याशी ऋणानुबंध चांगला राहिला. अतिशय नम्रपणे ते आमच्याशी वागायचे. आम्ही काही त्यांना निर्देश द्यायचो, आदेश द्यायचो, सांगायचो की आपल्याला असं करायचं आहे. त्याप्रमाणे फील्डवरती येऊन ते आपल्या सहकार्यांना समजावायचे, सगळ्यांशी, गावकऱ्यांशी, विद्यार्थ्यांशी समन्वय साधायचे आणि जे संस्थेचं उद्दिष्ट आहे, जे आमचं उद्दिष्ट आहे ते पार करण्यामध्ये मोलाचं सहकार्य त्यांनी आम्हाला केलं. पहिल्यांदा तर मी आमच्या श्रमिक मंडळ भिवंडी संस्थेचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा आभार मानतो की त्यांनी मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली. 29 वर्ष मी सहशिक्षक म्हणून कार्य केलं आणि त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार संस्थेने माझी मुख्याध्यापक पदासाठी नेमणूक केली. 4 वर्षासाठी मी मुख्याध्यापक पद जे आहे ते सांभाळलं. म्हणून पहिल्यांदा मी आमच्या या संस्थेचे मनापासून आभार मानतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष असो की कोणते पदाधिकारी असो किंवा कुठलेही संचालक मंडळ असो, या सगळ्यांनी मला अतिशय मित्रत्वाचीच वागणूक दिली. अगदी लहान भावाप्रमाणेच मला त्यांनी वागवलं. कधीही ते माझ्याशी अधिकारी म्हणून वागले नाही. आणि पुन्हा एकदा त्यासाठी मी आमच्या या संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो. माझी एकूण सेवा 33 वर्ष झाली. त्यापैकी 22 वर्ष मी इथे KN टावरीला काम केलं आणि 11 वर्ष न्यू इंग्लिश स्कूल चाविंद्रा इथे कार्य केलं. या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी मला खूप मोठं सहकार्य केलं. कुठल्याही दोन्ही गावातील ग्रामस्थाबरोबर माझा कुठलाही वाद झाला नाही की कोणत्याही नागरिकांनी माझ्याशी कधी तंटा केला नाही किंवा वाद घातला नाही. दोन्ही गावातील सर्व नागरिकांनी मला अतिशय मनापासून सहकार्य केलं. म्हणून पहिल्यांदा मी या दोन्ही गावातील ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे जुनांदुर्की ग्रामपंचायतचे माझे विद्यार्थी असलेले माझे सर्व माझे सरपंच, त्याच्यामध्ये श्री महेंद्र पाटील असतील, श्री प्रेमनाथ भगत असतील, श्री वसंत पाटील साहेब असतील, श्री हरिश्चंद्र ठाकरे असतील, तसेच सदस्य श्री संजय पाटील असतील, दत्ता शिकारी असतील, उपसरपंच कोमल शिकारी मॅडम असतील, या सगळ्यांनी मला वेळोवेळी मी जेव्हा त्यांची मदत मागितली तेव्हा त्यांनी मला अगदी कोणताही वेळ न दवडता अगदी दुसऱ्याच मिनिटाला ते माझ्यासाठी हजर व्हायचे. म्हणून या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीचे जे काही कर्मचारी आहेत, उदाहरणार्थ लिपिक आहेत प्रवीण पाटील, गिरीराज पाटील, यांनीसुद्धा शाळेसाठी जी मदत मी मागितली ती मदत त्यांनी कोणताही वेळ न दवडता त्यांनी पूर्ण केली. म्हणून पुन्हा एकदा मी या ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर माझा जो शिक्षक सहकारी वर्ग आहे दोन्ही शाळेतल्या शिक्षकांविषयी मी बोलतो. सगळेजण आपापल्या विषयामध्ये अतिशय पारंगत आहेत, शालेय शिस्त पाळणारे आहेत
आमच्या शाळेचा प्राथमिक वर्गाचा जो शिक्षक वृंद आहे तो अतिशय मेहनती आहे आणि प्राथमिक वर्गावर त्यांनी मेहनत घेतल्यामुळे आमचं पुढचं जे काम आहे माध्यमिक वर्गाचं शिकवण्याचं ते बरंचसं सोपं होऊन जाते. आणि म्हणून मी या माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या दोन्ही शाळेतील शिक्षक वृंदांचे शिक्षक सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. वास्तविक शाळेमध्ये 2 लिपिक पदं आहेत पण 1 पद रिक्त आहे. शासकीय कारणामुळे आपल्याला ते भरता येत नाही. कामाचा प्रचंड लोड आहे त्यांच्यावर, तरीसुद्धा ते अगदी मनापासून. आता बोर्डाचा नियम आहे किंवा ठाणे जिल्हा परिषदाचा नियम आहे की एक लिपिकशिवाय कोणाला इथे पाठवायचं आहे. कधी कधी काय होते की आज एखाद्या विशिष्ट कामासाठी ठाण्याला फेरी मारायची झाली तर ठाण्याला जावं लागते. लगेच दुसऱ्या दिवशी बोर्डाचा फोन येतो तुमच्या लिपिकाला पाठवा, तिकडे जावं लागतं. आता तुम्हाला माहिती आहे की इथून ठाण्याला जाणं इथून नवी मुंबईला जाणं किती कष्टाचं काम आहे. नुसतं जाण्या येण्यामध्येच अर्धा दिवस जातो. म्हणजे ही सगळी कामं त्यांनी मनापासून केली म्हणून त्यांचाही मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचा कर्मचारी वर्ग जो आहे तो अतिशय मेहनती आहे. शाळेमध्ये एकूण 3 शिक्षकेतर कर्मचारी आहेत या शाळेमध्ये. त्याच्यामध्ये 1 शिक्षक कर्मचारी जे आहेत, एक आमचे कर्मचारी जे आहेत गुरुनाथ पाटील ते सध्या आजारी आहेत. त्यामुळे या पूर्ण शाळेचा भार दोन्ही शिफ्टचा भार आमच्या 2 कर्मचाऱ्यांवर येतो आणि त्यामुळे त्यांची थोडीशी तारांबळ होते कारण 2 शिफ्टमध्ये शाळा भरते. त्यामुळे त्यांना रजाही घेता येत नाही. फारच गरजेचं असेल तर ते रजा घेतात. म्हणजे एवढं हा सगळा माझा सहकारी वर्ग जो आहे तो अतिशय मेहनती आहे आणि त्यांनी मला आत्तापर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. तरीसुद्धा मी आणखीन 3-4 शिक्षकांची इथे नावं घेतो की ज्यांनी मला खरोखर मनापासून मोलाचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये VM पाटील सर आहेत. त्यांनी नुसतं शाळेचंच काम केलं नाही तर संस्थेचंही काम ते करतात आणि कधी कधी सकाळी 8ला आलेला माणूस रात्री 8-9 वाजेपर्यंत ते संस्थेचं कार्य करतात. म्हणजे अशा पद्धतीने पूर्णपणे संस्थेला आणि शाळेसाठी वाहून येणारे शिक्षक त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमची ऑनलाईन कामं करणारे जे 2 शिक्षक आहेत श्री गड्डे सर आणि श्री तावरे सर, म्हणजे स्वतःचे विषय शिकवून एकूण 28 प्रकारचे पोर्टल आहेत. या 28 प्रकारच्या पोर्टलवर काम करणं ही साधी गोष्ट नाही आणि तेही आपापले विषय गणित विज्ञानसारखे विषय शिकवून ही कामं करणं हे अक्षरशः मी गडदे सर किंवा तावरे सरांना तर रात्री 10 वाजता फोन करतो की सर एक लिंक तुम्हाला पाठवते, त्या लिंकमध्ये माहिती भरा आणि ती मला लगेच सेंड करतात. अक्षरशः झोपेतून उठून ती लिंक ती माहिती ते भरतात आणि मला लगेच ती पाठवतात आणि मी लगेच ती पुढे फॉरवर्ड. म्हणजे अशा पद्धतीने पूर्णपणे 24 तास काम करणारे. मागे तर आधार व्हॅलिडेशनचं जे काम होतं पहाटे 3-3 वाजेपर्यंत ते काम करायचं. म्हणजे दिवसभर शाळेमध्ये काम करून पहाटे 3 वाजेपर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत. म्हणून या शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. मध्ये आमच्या शाळेमध्ये इंग्रजी शिकवणारे शिक्षक जे आहेत श्री सांबरे सर यांचं अचानक निधन झालं. मी तर म्हणून तालुक्यामध्ये असा इंग्रजी शिकवणारा शिक्षक नव्हता आणि त्यामुळे 9वी-10वीला इंग्रजी विषय शिकवणार कोण हा मोठा प्रश्न तयार झाला. कारण इंग्रजी हा अतिशय महत्त्वाचा विषय ज्याचा पाया पक्का आहे, ज्याला त्या विषयाची आवड आहे असाच शिक्षक तो शिकवू शकतो. ही जबाबदारी कदम मॅडमने घेतली आणि त्यांनी अतिशय मेहनतीने त्यांचा BEdला किंवा BAला तो विषय नसताना सुद्धा त्यांनी हा विषय मनापासून शिकवला आणि प्रत्येक वर्षी त्यांनी त्यांचा विषयाचा 10वीचा जो रिझल्ट आहे तो चांगला लावला म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे शाळेवर येण्यासाठी वेळेवर येण्यासाठी माझ्या कुटुंबाने फार मोठं सहकार्य केलं. कारण मी जर मिशन चाचणीला मला 9:30ला जायचं आहे तर ती 9ला माझी तयारी पूर्ण करून द्यायची. म्हणजे तिच्या सहकार्यामुळे आणि माझ्या मुलांच्या सहकार्यामुळे मी शाळेसाठी पूर्ण वेळ देऊ शकलो आणि म्हणून मी या माझ्या कुटुंबाचं सुद्धा माझे वडीलसुद्धा सरकारी कर्मचारी होते आणि शाळेमध्ये असताना त्यांना माहिती आहे संजय हा 9:30 ते 5पर्यंत शाळेत आहे. कधीही त्यांनी शाळेच्या वेळेमध्ये मला फोन केला नाही. घरी गेल्यावर तरी किंवा शाळेत निघण्याच्या अगोदर मला ते फोन करणार पण शाळेच्या कामामध्ये डिस्टर्ब त्याला होईल म्हणून त्यांनी मला कधीही शाळेच्या कार्यकाळामध्ये मिसेसने फोन केला नाही, वडिलांनी फोन केला नाही, मुलांनी मला कधी फोन केला नाही. म्हणजे एवढ्या त्यांना माहिती होतं की आपले वडील किंवा आपला मुलगा जो आहे तो शाळेमध्ये काम करतोय आणि त्यामुळे विनाकारण त्याला फोन करून डिस्टर्ब करू नये हे सगळं तारतम्य त्यांनी बाळगलं. त्याचप्रमाणे मला आठवते आजच्या या माझ्या निरोपाच्या दिवशी शाळेचा पहिला दिवस मला आठवतोय
11 जुलै 1991ला मी इथे इंटरव्ह्यूसाठी आलो. त्यावेळेस माने सर मुख्याध्यापक होते संस्थेचे. त्यावेळेस ते तत्कालीन अध्यक्ष होते रघुनाथ भाऊ पाटील, तत्कालीन उपाध्यक्ष होते आंद्रेकर साहेब, सचिव होते स्वर्गीय कृष्णा जाधव साहेब. ही सगळी मंडळी, आत्ताचे अध्यक्ष मधुकर पाटील साहेब, तेही त्या दिवशी हजर होते. मला माने सरांनी गणिताचं पुस्तक दिलं हातामध्ये, कारण गणिताचीच जागा होती ती. त्यामुळे सरांनी त्यावेळेचे मुख्याध्यापक माने सर यांनी मला माझ्या हातामध्ये गणिताचं पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं की 10वीच्या वर्गावर जा आणि तुम्ही पाठ सुरू करा, अर्धा तास त्या विद्यार्थ्यांना शिकवा, आम्ही तुमचा पाठ ऑब्झर्व करायला येतो. गणिताचा पुस्तक त्यांनी माझ्या हातामध्ये दिलं. प्रकरण 4 त्यांनी सांगितलं शिकवायला. 4 प्रकरण होतं त्यावेळेसचं भागीदारी. अर्थात इथे येण्याच्या अगोदर मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये लिव्ह वॅकन्सीवर 3 महिने काम केलेलं होतं. त्या शाळेमध्ये त्या गावामध्ये मी क्लासेस घेत होतो. त्यामुळे गणित हा विषय माझ्यासाठी काही नवीन नव्हता. त्यामुळे मी सरळ 10वीच्या वर्गावर गेलो आणि तो विषय आणि तो धडा मी शिकवला. पाठ ऑब्झर्व करताना आंद्रेकर साहेब होते, भाऊ होते, मधुकर पाटील साहेब होते, खाणे साहेब होते, कृष्णा जाधव साहेब होते, हे सगळे मागे जाऊन बसले होते. त्या सगळ्यांनी माझा पाठ ऑब्झर्व केला आणि त्यांना खात्री पटली की हा मुलगा, अर्थात त्यावेळेस मी मुलगाच होतो 23-24 वर्षाचा, की हा मुलगा इयत्ता 9वी-10वीला निश्चितपणे गणित चांगलं शिकवू शकेल. अशा पद्धतीची त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी मला लगेच सांगितलं की उद्यापासून लगेच तुम्ही शाळेवर जॉईंट व्हा आणि आपल्या शिक्षक कार्याला तुम्ही सुरुवात करा. तेव्हापासून अखंड 33 वर्ष सलगपणे मी इयत्ता 8वी, 9वी, 10वीला गणित हा विषय शिकवला. अगदी या शेवटच्या मार्चपर्यंत, म्हणजे आता शेवटची जी परीक्षा होईल तोपर्यंत हा विषय मी विद्यार्थ्यांना शिकवला. विषय शिकवताना मला कितीही वर्ष झालेली असली तरी मी पूर्ण तयारी केल्याशिवाय कधीही वर्गावर गेलो नाही. आणि ती तयारी मी इथे करायचो नाही. मी शाळेमध्ये किंवा वर्गाच्या पिरियडच्या अगोदर कधीच तयारी केली नाही. मी पूर्ण तयारी मी घरी करायचो आदल्या दिवशी. आणि आपल्याला काय शिकवायचं आहे ते शिकवताना आपल्याला कोणकोणता त्याच्यामध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, त्याच्यामध्ये आपल्याला त्या मुद्द्याला धरून कोणतं विषय घ्यायचे. कारण मी नुसता गणित विषय शिकवला नाही, तर त्या गणिताबरोबर त्याच्या पूरक असणारे सगळा भाग जो आहे तो भाग मी त्यांना सगळ्या पूर्णपणे व्यवस्थित समजून जायचो आणि मगच मी माझा गणित विषय पूर्ण करायचो. गणित विषय शिकवणारा शिक्षक म्हटल्यानंतर एक चित्र डोळ्यासमोर राहते की अतिशय कठोर चेहऱ्याचा व्यक्ती, हातामध्ये काठी, आणि अशा पेहरावामध्ये तो गणित शिक्षक वर्गामध्ये जातो. पण मी तुम्हाला सांगू शकतो की या 33 वर्षामध्ये मी कधीही त्या वर्गामध्ये काठी घेऊन गेलो नाही. मला छडीची गरजच लागली नाही, कारण विद्यार्थ्यांना गडबड देण्याइतकं मी त्यांना मोकळीच दिली नाही. गणिताचा कंटाळा आला की इतर विषयाचं ज्ञान द्या, मग तो विज्ञान विषय असो, अगदी माझा अभ्यासाचा विषय जरी नसला, इतिहास, भूगोल, विज्ञान, कुठल्याही विषयाचं ज्ञान मी त्यांना सहजपणे द्यायचो. याचं कारण असं आहे की मला विद्यार्थी दशेपासून मला वाचनाची प्रचंड आवड. या शाळेमध्ये जवळजवळ 33 वर्ष काम केलेलं आहे. कारभारी सरच्या बाबतीत बोललो अतिशय हा माणूस अज्ञाहारी बोलतात ना, अज्ञाहारी. आम्हाला कधी या माणसाकडे गर्विष्ठपणा कधी दिसलं नाही. अतिशय अज्ञाहारी आणि कोणालाही न दुखवणारा माणूस, कधीच न दुखवलेला. त्यांच्या बाबतीत सर्व विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलले, हे समजलंच आपल्याला. अहो, मुख्याध्यापक जेव्हा ते झाले, जेव्हा मुख्याध्यापकांची नेमणूक केली, तेव्हा त्यांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर पहिलं काम त्यांनी बरोबर पाटील साहेब, आपल्या शाळेची इमारत फार जुनी आहे, काहीतरी करा हो, काहीतरी बघा, काहीतरी करूया आपण, करा नाही करूया, बघूया आपण, काहीतरी बघूया आपण, काहीतरी करूया. ह्या गोष्टी कारण आम्हाला जिल्हा परिषदनं वारंवार विचारणं होते तुमचं काय. ॲक्च्युली आम्ही सर्व मंडळी बिझी असल्यामुळं आणि कर्मचारी वगैरे असल्यानंतर जास्त वेळ चालत नाही. पण त्यांनी पहिलं काम केलं की या शाळेसाठी नारायण जाधव यांची भेट घेतली आणि स्वतः त्यांनी नारायण जाधवांना तयार केलं या कामासाठी पहिल्यांदा. आणि नारायण जाधवांना सांगितलं की बाबा हे आपल्याला काम, त्याचा विद्यार्थी नारायण जाधव, मला पाटील साहेब म्हणजे पाटील असं असं काम आहे. ठीक आहे म्हटलं, हो आहे, आपण करूया, हे काम करूया. आणि तसंच ही चर्चा मंडळामध्ये चर्चा केली, मंडळामध्ये चर्चा करू का योग्य निर्णय आहे, काय हरकत नाही. आपली इमारत फार जुनी झालेली आहे, जवळ इमारतीला 35 ते 40 वर्ष झालेली होती.
म्हणून करणं गरजेचं होतं. कारभारी सरांच्या बाबतीत बोलायचं झालं, कारभारी सर मुख्याध्यापक ही व्यक्ती शाळेमध्ये आल्यानंतर कामामध्ये इतकी व्यग्न असायची. एखादा पत्र जरी लिहायचं असल्यानं क्लार्क बिझी आहे, मास्तर बिझी आहेत, त्यांना न सांगता ते स्वतःच आपल्या हाताने लिहितात पत्र. वेळ पडली तर स्वतः पत्र घेऊन बाहेर जाऊन टाईप करून करणार आणि ते टायपिंग केलेलं पत्र पाठवणार. अशी ही व्यक्ती का मला दुःख नाही देणार, म्हणजे त्रास नाही देणार. हे कर रे पेपर माझा, मला आता बस आणि इथून टायपिंग करून दे, असं कधीही त्या माणसाने शासकाच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं नाही. शिक्षकांवर सुद्धा त्यांनी कधी जोर लावला नाही. शिक्षकांना सुद्धा ते इतकं आदबीनं वागवलंय की भयंकर आदबीनं वागवलं. त्यांच्या बाबतीत कोणतीही माझ्या मते तक्रार नाही. कारण मला असं तर खंत वाटते की अजून त्यांनी 6 महिने पूर्ण केले असते ना तरी मला बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, त्यांच्या घरगुती काही अडचणी आहेत. घरगुती अडचणीमुळे पण त्याचं सेवा ज्येष्ठता पूर्ण काळ न करता ते 33 वर्ष म्हणजे पुष्कळ झाली सेवा. शेवटी माणूस काय आता पूर्णतः शैक्षणिक कार्य पूर्ण झालेलं आहे, सेवा पूर्ण झालेली आहे, त्याच्यामध्ये काय हे नाही आहे. म्हणून त्यांनी सेवाचा निर्णय घेतला. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी कंटाळून मी राजीनामा देतो, बस झालं सर मला आता नको, जबरदस्तीने मी नाही थांबलं. नका सर तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबा, 2 महिने विश्रांती घ्या, पण तुम्ही परत रिजॉईन व्हा. पुन्हा त्यांनी तसंच केलं. 2 महिने थांबले, पुन्हा रिजॉईन केलं. पण आता शैक्षणिक वर्षामध्ये आता मध्यंतरी नको, त्यांनी सांगितलं आता मी जातो. मध्यंतरीच्या काळामध्ये आता मी शाळा सोडत नाही, आता मी राजीनामा देतो. तर मग त्यांनी आम्ही संचालक मंडळामध्ये राजीनामा ठेवून राजीनामा मंजूर केला. त्यांनी खूप संस्थेसाठी खूप मेहनत घेतली आमच्या बरोबर. प्रत्येक कामामध्ये कुठेही मिटिंग असली, कुठे जाणं असतं, स्वतःची गाडी काढणार, माझी गाडी नसते स्वतःची गाडी काढणार, बरोबर येणार, बरोबर राहणार. ते घरी कधीही जाणार त्याची परवा नाही. घरी कधी जरी सांगितलं ना का मला उशीर होईल किंवा काय नाही, जे होईल ते होईल, अशा पद्धतीने निष्ठेने काम केलं, अगदी निष्ठेने. मला हा श्रमिक मंडळाच्या संस्थेमध्ये हा एक प्रामाणिक शिक्षक होऊन गेला. मुख्याध्यापक प्रामाणिक गेले, माझ्याकडे मुख्याध्यापक होऊन 5 ते 6 मुख्याध्यापक होऊन गेले, पण ते आले गेले, त्याची त्यांनी ड्युटी करून गेली. तशाच पद्धतीने आमचे देवळीकर सर आहेत, ते सुद्धा चांगले आहेत. त्यांनी पहिल्यांदा कार्यकाळ केला का नाही, आपण श्रमिक मंडळाच्या वतीने मुख्याध्यापक पदावर आलो ना, आपल्याला काहीतरी संस्थेसाठी काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी देणं आहे करून घेऊया आपण. म्हणून ते सतत देवळीकर सुद्धा त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विद्यार्थी जमा करणं, काय शाळेचं कलरिंग काम, कंपाऊंड वॉल हे वगैरे कोणीतरी आजीबाजी विद्यार्थ्यांना पकडून आण रे एक. ऍक्च्युली आम्ही शाळेतून कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांकडून फीस घेत नाही. आता गव्हर्नमेंटचं धोरण असं आहे का विद्यार्थी पैसे नाही घ्यायचे आणि फीस पण देणार नाही. गव्हर्नमेंटकडून काय खर्चला येत नाही पैसे, मग चालणार कसं आहे बाबा. अशाच पद्धतीने काही तुमच्यासारखे निर्गीदार किंवा माझे आजीबाजी विद्यार्थी बघून अशा पद्धतीने करू. तशाच रूपाने आम्हाला नारायण जाधव एक देवासारखा आम्हाला भेटला आमच्या संस्थेसाठी, आणि त्यांनी एक ठाम निर्णय घेतला की नाही मला हे कार्य पूर्ण करायचा, वर्ग पूर्ण करायचा, शाळा पूर्ण करून देणार, RCC पूर्ण वर्ग करून देणार ते. आणि तसं त्यांनी मनावर ध्येय धरलेलं आहे, पूर्ण काम करून देणं. खरंच त्यांचे पण आम्ही या संस्थेतर्फे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. सर इकडे समोर आणि वसंत पाटील साहेब सर समोर बघा. धन्यवाद. त्यानंतर अरुण केणे आणि त्यांचे चिरंजीव इकडे बघायचे समोर. ओके रेडी, इकडे बघायचे समोर, समोर. थँक्यू. समोर अजय पाटील कारभाव समोर. राजेंद्र कारभारी फिरिंगपाडा सर समोर बघा. भिवंडी पूर्ण ज्येष्ठ नागरिक समोर. मित्रमंडळी एक मिनिट परत वेट. दादा इकडे बघ, समोर बघा. थँक्यू. समीर रापटे, सचिन, डॉक्टर सचिन केने सर इकडे समोर. कॅमेरामध्ये बघा सगळ्यांनी, मोबाईलमध्ये नंतर.
नागरिक सहकारी समोर बघा. मॅडमनी तर बाहेरच जोडवली. तुम्ही आणखी